So guys, welcome back. Welcome to Sadhava classes. We are starting your revision lectures. So revision lecture में आपका जो स्टँडर्ड 5 है, स्टँडर्ड 5 चा EVS है बघा हे. ज्याला आपण EVS मधला हा सायन्सचा चॅप्टर आहे तुमचा. अवर वर्क, अवर अर्थ, आपली पृथ्वी अँड अ सोलर सिस्टम आपली सूर्यमान. राईट गाइस? चलो सो इसका एक हे तुम्हाला इम्पॉर्टंट लेक्चर यासाठी आहे बिकॉज सायन्स मध्ये याच्यातले बरेचसे क्वेश्चन्स येणार आहेत तुम्हाला बिकॉज युनिट टेस्ट भी आपका चालू होने वाला है. So let's see guys what is given in this chapter, our earth and our solar system. So when we look up from an open ground, जब हम open ground से ऊपर देखते हैं, right? जब आपण काय पाहतो? We see the sky. आपण काय दिसतं आपल्याला समोर? आकाश दिसतं. We see the sky, right? In a clear night sky, जब वो sky clear होता है, what do we see? We see many stars. They are very far away from the earth. ते स्टार असतात ना, तारे असतात ते खूप दूर असतात आपल्या पृथ्वीपासून. Some stars are prominent while some are tiny and faint. If we look at them carefully, we find that many of them twinkle. आपको पता है ना, twinkle twinkle little star. ये पोएम आपने पढ़ा हुआ है. ये पोएम तुम्ही शिकला. Twinkle twinkle little star. Twinkle म्हणजे काय रे? Look look me, right? They twinkle, but some do not. So काही तारे twinkle करतात, but some twinkle, some do not twinkle. Right, guys? So the sun and moon. What are the sun and the moon, guys? Let's see. सर आवाज येत नाही. Okay guys, wait. The sun and the moon. Sorry guys. So the sun and the moon are comparatively close to the earth. आपल्या पृथ्वीजवळ काय काय आहे सांगा बरं? सन आणि मून, राईट? सन आणि मून म्हणजे सूर्य आणि चंद्र हे आपल्या पृथ्वीच्या जवळ आहे. So we can see their round shapes clearly. त्यामुळे आपल्याला गोल दिसतात. The sun and the moon, the stars and the planets are all known as heavenly bodies. सगळ्यांना काय म्हणतात? Heavenly bodies. Okay, they are called as heavenly bodies. Right? So we'll say one by one. Please mute your sound, guys. आवाज बंद ठेवायचा बाळांनो, प्लीज. आपण आता एक एक पाहूया बघा की ऑन बोथ नाइट्स, ओके, ऑन बोथ नाइट्स ड्रॉ पिक्चर ऑफ इलिमिनेटेड पोर्शन ऑफ द मून अँड नोट इट्स चेंजेस. तो हे तुम्ही ऑलरेडी शिकले लास्ट ईयरला. फेजेस ऑफ द मून आपने ऑलरेडी पढ़ा हुआ है, राइट? सो व्हाट आर स्टार्स गाइस? व्हाट आर स्टार्स? स्टार म्हणजे तारा. तारा म्हणजे काय? द हेवनली बॉडीज दॅट ट्विंकल आर नोन एज स्टार्स. जे ट्विंकल करतात, जे लुकलुकतात त्याला आपण तारा म्हणतो. Stars have their own light and त्यांना स्वतःचा प्रकाश असतो, right? They have their own light. The sun is a star. लक्षात घ्या, the sun is a star. सूर्य काय आहे? स्टार आहे. It is a star किंवा त्याला आपण तारा म्हणूया. It is a closer to us than any other stars. प्रत्येक कुठले जेवढे तारे आहेत त्याच्यापेक्षा सगळ्यात जवळ आपल्याला आहे सूर्य. Hence it appears big. त्यामुळे सूर्य आपल्याला कसं दिसतो? मोठा दिसतो बघा. कसं दिसतो सूर्य आपल्याला? मोठा दिसतो, right? From the it appears bright and brilliant. मोठा दिसतो तुम्हाला बघा. In its bright light during the day we cannot see other stars. आणि सूर्यामुळे काय होतं? सूर्याचा प्रकाश एवढा आहे. व्हेरी गुड. हा, सो सूर्याचा प्रकाश एवढा आहे की त्यामुळे दुसरे तारे दिसत नाही. वी आर नॉट एबल टू सी अदर स्टार्स. प्लॅनेट काय असतात बघा? दी हेवनली बॉडीज दॅट डू नॉट ट्विंकल आर नोन ॲज प्लॅनेट. त्याला ग्रह म्हणतो आपण. ते ट्विंकल करतात का? नाही. लक्षात घ्या. ते डू नॉट ट्विंकल अँड दे डू नॉट हॅव देअर ओन लाईट. त्यांना स्वतःचा प्रकाश असतो का बाळांनो? नाही. त्यांना स्वतःचा प्रकाश नसतो. ओके, त्यांना स्वतःचा प्रकाश असतो का? नाही. राईट? गेट इट? ओके, चलो. तर स्टार आणि त्याचा तुमचा डिफरन्स कळला. ओके, स्टार्स हॅव देअर ओन लाईट, दे ट्विंकल, अँड प्लॅनेट्स डू नॉट हॅव देअर ओन लाईट, दे ट्विंकल, दे डू नॉट ट्विंकल. सो दे गेट लाईट. आता प्लॅनेट्सला लाईट कुठून मिळते? दे गेट लाईट फ्रॉम द स्टार्स. दे गेट लाईट फ्रॉम द स्टार्स. गेटिंग गाइस? दे गेट लाईट फ्रॉम द स्टार्स. सर मला आवाज येत नाही. ओके, जस्ट अ मिनिट गाइस. यू मेनी पीपल हॅव प्रॉब्लेम. बट then the planets revolve around a star even as they rotate around themselves. काय होतं बघा, लक्षात घ्या की सपोज दिस इज अ प्लॅनेट. हा प्लॅनेट स्वतःभोवती सुद्धा फिरतो, राईट? दॅट इज नोन एज रोटेशन. अँड इट ऑल्सो रिव्हॉल्व्स अराउंड द स्टार. हा मोठा स्टार आहे त्याच्यासोबत त्याच्या भोवती सुद्धा तो रिव्हॉल्व करतो. गेटिंग गाइस? सो द सोलर सिस्टम इज व्हॉट? आवर सोलर सिस्टम. Our earth is a planet. You know very well our earth is a planet. Our earth is a planet, guys. Right? Just a minute. Our earth is a planet. Sir, okay, Aditya,
आदित्य नो प्रॉब्लेम काय हाँ सर. ठीक आहे जरा तू आहे ना थोडं परत जॉईन कर आणि आवाज बंद कर. सो इट गेट्स लाईट फ्रॉम द सन. आपल्याला लाईट कशी मिळते प्रकाश कशी मिळतो सूर्यापासून मिळतो. वी गेट लाईट फ्रॉम द सन. इट मूव्स अराउंड द सन. आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते लक्षात घ्या स्वतःभोवती सुद्धा फिरते. इट्स मूवमेंट अराउंड द सन इज नोन एज रिव्होल्यूशन ऑफ द अर्थ. गेटिंग गाइज रिव्होल्यूशन ऑफ द अर्थ. तर दोन टर्म आहेत तुम्ही ऑलरेडी शिकलात लास्ट इयरला. फर्स्ट टर्म इज रोटेशन. फर्स्ट टर्म इज व्हॉट रोटेशन. फर्स्ट टर्म काय आहे रोटेशन. सो व्हॉट इज रोटेशन. व्हॉट इज रोटेशन गाइज बघा ROTATION रोटेशन. रोटेशन म्हणजे काय ही अर्थ आहे आपली. ओके अर्थ आहे पृथ्वी स्वतःवरती फिरते. तुम्हाला सर्वांना माहिती आहे अर्थ रोटेट्स अराउंड इट्स ओन ऍक्सिस राईट. म्हणून त्याला म्हणतात रोटेशन. अँड इट गिव्स राईज टू डे अँड नाईट. हा क्वेश्चन तुम्हाला पण आहे. इट गिव्स राईज टू डे अँड नाईट. इट गिव्स राईज टू डे अँड नाईट. आता स्वतःवरती फिरता फिरता जी पृथ्वी आहे ना इट रोटेट्स रिव्हॉल्व्स अराउंड द सर मेरी काय दो सर आपका आवाज ब्रेक हो रहा है. ओके गाइस 2 मिनट चलो एक सेकंड. सपोज दिस इज योर सन and earth revolves around the sun. Earth revolves around the sun. लक्षात घ्या earth revolves around the sun in an orbit, in a fixed orbit. But then beside earth there are 7 other planets that revolve around the sun. What are the planets? कौन कौन से planets है? Mercury, Venus, Mars, Jupiter, Saturn, Uranus and Neptune, right? These are the 8 planets including the earth. These are the 8 planets guys, right? चलो सर नेटवर्क नहीं है. नो प्रॉब्लम आदित्य. जॉइन आर्यन. ठीक है आर्यन उसको ज्वाइन कर ले बेटा बिकॉज ही हैज सम प्रॉब्लम्स. तो बाजू बाजू में रहते हो थोड़ा हेल्प कर दो. सी दिस इज अ फोटोग्राफ ऑफ द अर्थ टेकन फ्रॉम द मैन मेड सैटेलाइट. आदित्य को प्लीज. ओके मैं तुमको डायरेक्टली प्लैनेट्स दिखा देता हूँ. हे बघा हे प्लॅनेट्स आहेत. यू कॅन सी दिस प्लॅनेट्स गाइस. ओके सॉरी या हियर देखो. सर मी काय करू माझं कट होतंय. गो टू आर्यन. मी सांगितलं आर्यन जा आर्यन प्लीज. सी दिस इज द सन. बघा हा सन आहे. सॉरी कलर चेंज होतो. दिस इज द सन. दिस तुम्हाला हा सन आहे. दिस इज युअर सन गाइस. सन आहे सूर्य आहे. प्लीज म्यूट योर साउंड. The first planet is what? First planet nearest to the sun. First planet nearest to the sun is Mercury. Second is Venus. Third is Earth. Fourth is Mars. Okay, this is number 1, 2. Earth is third place and Mars is fourth place. Sorry. Jupiter 5 number. Saturn 6 number. Uranus 7 number. Neptune is 8 number. Very good. And यहाँ पे एक दो planet है. Okay. पहले इसको 9th प्लैनेट कहते थे बट नाउ इट इज नॉट कंसिडर्ड एज 9th प्लैनेट. तो हमारे यहाँ पे 8 प्लैनेट्स है. इन आवर सोलर सिस्टम देयर आर 8 प्लैनेट. मर्क्यूरी, वीनस, अर्थ, मार्स, जुपिटर, सैटर्न, यूरेनस एंड नेपच्यून. और जो प्लूटो है ना उसको क्या कहते हैं डॉर्क प्लैनेट. इट इज नोन एज डॉर्क प्लैनेट. समझा. ओके तो ये जो क्रम है ये जो सीरियल नंबर में इसको याद रखना आपको. राइट सबसे पहले आपका आएगा मर्क्यूरी. देन यू हैव वीनस, Earth, Mars, then Jupiter, Saturn, Uranus, Neptune. हा क्रम लक्षात ठेवायचा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. अर्थ पोजिशन किती है? थर्ड पोजिशन. देखो और यहाँ पे मून दिखा है. मून इज नॉट द प्लैनेट. मून इट इज इट इज नॉट द प्लैनेट एक्चुअली. चलो आगे जाएंगे. अभी क्या क्या सिस्टम है देखोगे. So every planet in the solar system revolves around the sun along a specific path. This path is known as planet's orbit. It is known as planet's orbit. The sun, which is a star, and the planet that revolves around it are together known as solar system. Beside the planet, a solar system also includes various other heavenly bodies. और कौन-कौन से heavenly bodies है हमारे यहाँ पे देखेंगे. देखो so first satellite. Okay जैसा अपन बोलते हैं चंद्र. Moon is a satellite. Some heavenly bodies revolve around the planet. लक्षात घ्या. आता सॅटेलाइट काय करतात? they revolve around the planet, right? बघा suppose this is sun. हा sun आहे. अर्थ सॉरी गडबड झाली.
अर्थ आहे समजा ही, दिस इज युअर अर्थ, राईट, अर्थ आहे. सो अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन, हे तुम्हाला माहिती आहे की पृथ्वी सूर्यावरती फिरते. आता या पृथ्वीभोवती कोण फिरतो रे? एम. एम म्हणजे काय? मून. सो मून, मून जे होतं ना, मून पृथ्वी को, द मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ, समजलं, राईट. So they revolve around the planet. These are known as satellites. काय म्हणतात? Satellite. Satellites too get light from the sun. We have moon at the night. We see moon at the night. It revolves around the earth. Hence, it is a satellite of the earth. Most of the satellites, most of the planets in our solar system have satellites. सगळ्यांना आहे, बऱ्याच जणांना आहेत. काही सोडले तर planets revolve around the sun, right? Now, we have seen satellite. Then बघ हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं, आता डिस्क्राइब केलं ऑलरेडी. चलो आगे जाएंगे बच्चों. Here if we come, then we have a new term, that is dwarf planet. The dwarf planet हमने अभी पढ़ा that there is a dwarf planet known as Pluto. Okay, it is known as Pluto. So they are smaller. Dwarf म्हणजे काय? बुटका किंवा smaller. Dwarf म्हणजे काय? बुटका. समजलं का? Dwarf का मतलब क्या होता है? बुटका किंवा smaller. Okay guys, चलो. Network's a problem. I hope many people are having the problem. Therefore, we are recording the session, guys. Chalo. So the bodies that revolve around the sun, they are called as dwarf planet. Of this, most well known is Pluto. Pluto है और भी है, लेकिन Pluto is well known for us. Pluto. Okay, it was considered as the 9th planet, but now it is not considered as the 9th planet. So dwarf planets revolve independently around sun. They do not. They have orbit of their own. उसके बाद हम पढ़ेंगे asteroids. क्या पढ़ेंगे हम? Asteroids. What are asteroids, guys? So between the planet Mars and Jupiter, there is a band of numerous small heavenly bodies. They are called as asteroids. Asteroids also revolve around the sun. Asteroids कहाँ पे मैं आपको दिखाता हूँ, देखो यहाँ पे. And compared to the sun, other heavenly bodies in the solar system, they are smaller. They are much smaller. Moon is closest to the Earth. That is why it appears so big to us, right? A diagram of solar system यहाँ पे दिखा है, asteroid भी आपको यहाँ पे दिखाई देंगे. You can see here. This is one asteroids. कहाँ पे asteroids? It is between the moon and the Jupiter. Sorry, Mars. Mars है ना, Mars और यहाँ पे Jupiter है, right? इधर Jupiter है. So Mars and Jupiter के बीच में आपको, you can see guys, the asteroid. जिससे तुम्हारा asteroid डिस्कस कैसे होगा? Please mute your sound. You can see asteroids, a belt of asteroid होगा. इससे क्या asteroids है? ये आपका belt दिख रहा है आपको. पूर्ण asteroids का belt है. Right? So they are very smaller than the planet. And सर एक ही गिरेगा ना अपने अर्थ पे, तब अपना आर्टिस्ट कट जाएगा. नहीं ऐसा कुछ गिरता नहीं बच्चा बेटी. So let's see guys, there are some questions. We have already discussed this question. First of all, which planet is nearest to the sun? कौन सा है शिवकांत? मरकुरी. Very good. Then at what position is the earth? Earth की position क्या है? Third position. थर्ड. Which planet is placed between the earth and Mercury? Earth और Mercury के बीच में planet है Venus. Name the planets beyond the orbit of Mars. Mars के बाद में कौन-कौन से planets है? Jupiter, Saturn, Uranus and Neptune. And which planet is furthest? Furthest मतलब सबसे दूर कौन सा है? सबसे दूर कौन सा है? Neptune. Getting guys? सबसे दूर है Neptune. ये क्वेश्चन मैंने आपको दिए भी थे इसमें अपने टेस्ट पेपर में. Very good. So what is gravity, guys? What is gravity? You all very know that. You all know that. You people know that. All heavenly bodies exert a force of attraction or pull on one another. This force is known as force of gravity. The sun exerts a gravitational pull on all planets, whereas the tendency to of the planets is to move away from the sun. As a result, what happens? There are two forces. A planet keeps revolving around the sun at a fixed distance of a fixed orbit. In the same way, satellites revolve around their planet. Getting? So gravitation का असं बघा लक्षात घ्या. हा सन आहे. ओके, देयर इज अ सन. ये जो सन होता है ना, सन काय करतो? सगळ्यांना आपल्याकडे अट्रॅक्ट करतो. ओके, इट अट्रॅक्ट्स करतो. तर म्हणतात ग्रॅव्हिटेशन. इवन आता अर्थ, आपली अर्थ आहे, तुम्ही सगळे पृथ्वीवर बसलेले आहात. का बरं बसलेले आहात? बिकॉज ऑफ द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. तुम्ही कोणती वस्तू वर फेका, तुम्हाला ती वर फेकलेली वस्तू परत खाली जमिनीवर पाहायला मिळेल. हे कशामुळे? अर्थचा ग्रॅव्हिटेशन मुळे. चलो, सो आगे देखो. लेट्स सी हियर. यू हैव गिवन बच्चा बाटी 2 मिनट. बच्चा बाटी काय झालं बोला. Now, due to the Earth's gravity, all the things on the Earth remain on it. Even if we throw something upward with great force, it finally falls down to the ground.
तुम्ही काही पण वस्तूवर फेकून बघा बरं, ती पुन्हा पृथ्वीवर येणारच आहे. कशामुळे? अर्थचे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. Now, people we have always been curious about heavenly bodies in the sky. They have always wanted to reach them. However, to send some object from the Earth into space, it must be given power. Okay, त्यामुळे तुम्हाला आपलं काय लागतं? We require rocket technology. काय लागतं आपल्याला? Rocket technology. आता दिवाळी आलेली आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की रॉकेट, तुम्ही बऱ्याच मुलांनी रॉकेट उडवलेले असतील. सेम टेक्नॉलॉजी आपण या ठिकाणी वापरतो, अँड वी सेंड सॅटेलाइट्स, राईट. सो वन ऑफ द Diwali factor, तुम्हाला already माहिती आहे rocket. So rocket technology is used for sending the satellites into the space. समजलं का? अशा प्रकारे आपण रॉकेट किंवा ही टेक्नॉलॉजी वापरतो. आता का टेक्नॉलॉजी वापरतात? बिकॉज रॉकेटसाठी खूप पॉवरफुल रॉकेट असतात, त्यासाठी तुम्हाला काय लागते? जास्त एनर्जी लागते. सो ट्रिमेंडस क्वांटिटी ऑफ फ्युएल इज बर्न. खूप मोठं त्याचं डिझेल, पेट्रोल खूप जाळलं जातं. अँड येस, so that the spacecraft weighing thousands of tons can be launched into the space. In the 20th century, a few countries of the world developed space technology and sent hundreds of spacecraft into the space. Our country is well known for the development of its space launch technology. Some space craft remain in the space. Please mute the sound. Some are brought back to the earth, while some land on the other planets or satellites. आणि जे लोक जातात ना याच्यामध्ये स्पेस मध्ये, म्हणतात ऍस्ट्रोनॉट. दे आर नोन ॲज ऍस्ट्रोनॉट्स. गेटिंग ॲज फर्स्ट ऍस्ट्रोनॉट तुम्हाला दाखवलेला आहे. ही इज द राकेश शर्मा. राकेश शर्मा इज द फर्स्ट ऍस्ट्रोनॉट टू गो इनटू द स्पेस इन 1984. सो ही स्पेंड 8 days, वहाँ पे 8 दिन वहाँ पे उन्होंने स्पेंड किए. 8 दिवस से राहिले त्या ठिकाणी. अँड ऑन अ स्पेस स्टेशन फॉर अ जॉइंट मिशन ऑफ इसरो आणि एक सोवियत इंटर सोवियत मतलब नाउ इट इज रशिया. और वहां पे जाके बाद उन्होंने कहा कि सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. क्या कहा उन्होंने? सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. वी हैव मेनी प्रोग्राम्स. आपने भी बहुत सारे बहुत बार पढ़ा होगा. देखो मंगलयान आपने देखा होगा, पिक्चर मूवी आई थी मंगलयान. अभी किसने देखा? बहुत सारे बच्चों ने देखा होगा. मंगलयान मूवी है यहाँ पे. एंड दिस इज द फोटो टेकन बाय द मंगलयान. भारत का फोटो यहाँ पे लिया हुआ. देन what are the man-made satellites? So we send many satellites for getting the information related to agriculture, environment, weather forecasting, making maps, searching for water, mineral wealth, etc. Right? So इसके लिए हम क्या करते हैं? We send artificial satellites. So what finally we have learned in this chapter? काय काय शिकलो बघा. Main points what we have seen in this chapter. That first, sun is a star. All other bodies in the solar system get light from the sun. Then the sun and the planets, their satellites, dwarf planets and asteroids revolve around the sun. Together they are known as solar system. Things on the earth remain on it due to force of gravity. And finally, to travel in space, the earth's gravitational force has to be overcome. Right? And rocket technology उसके लिए हमें useful होती है. Some question answers already you have, but still मैं थोड़ा सा एक बार रिवाइज कर देता हूँ तुमको. ये तो आप बता सकते कर सकते पूरा. Now, so question number 4 बघा काय आहे. मी सांगतो तुम्हाला, तो तुम्ही लक्ष द्यायचं स्क्रीनवर. You can see me from the earth, but lighted part of me that you see changes every day. So क्या आंसर है इसका बच्चा बेटे? Moon. What is the answer? क्या आंसर है श्रीकांत? Moon. Very good. Chalo, next. I have my own light. It is only from me that the planets get light from the heat, that is sun. I turn around myself around the planet and also around the star, that is satellite. क्या है इसका आंसर? Satellite. या फिर इसको moon भी कहते हैं. I turn around myself and revolve around the sun, planet. No other planet has a living world like mine. फिर बताओ इसका आंसर क्या है? Earth. Earth is the answer, and I'm nearest star to the earth. Or the nearest star? Again, sun. SUN, sun. Right? Sun में अगर तुम गड़बड़ करोगे ना स्पेलिंग में, SUN sun. Sun म्हणजे सूर्य, right? और अगर आप गलती से SON करोगे तो that means म्हणतात ना son means son and daughter. मुलगा आणि मुलगी, right? That means that is the difference. तो आप गड़बड़ कर दोगे, पूरा mix up कर दोगे. There are 2 more questions, guys. Question number 5. There are 2 more questions you have here. Yes, Bacha Bhatti. Many people are facing the network problem. Don't worry about that.
यस श्रावणी आहे, संजना आहे नाही माहिती. चलो, सो फर्स्ट क्वेश्चन काय आहे तुमचा? फॉर व्हाट पर्पज रॉकेट्स आर यूज्ड टू इन स्पेस ट्रैवल एंड व्हाट इंफॉर्मेशन डू मैन मेड सैटेलाइट्स प्रोवाइड? सो इसका आंसर आपको यहाँ पे भी है. ऑलरेडी यू हैव द आंसर्स बट स्टिल आई वांटेड टू रिफ्रेश. देखो ये आंसर है आपका यहाँ पे. So they give you information about agriculture, environment, weather forecasting, agriculture, space, and that. And the बाकी का आंसर यहाँ पे है ये वाला, this one. ये भी लिख सकते हो आप. To travel in space, the Earth's gravitational force has to be overcome, and therefore the rocket technology is used for that purpose.